सर्वांचं पुन्हा एकदा एक्सपर्ट या चॅनलवरती स्वागत करतो। कालच आपण डिफरन्शिएशन आर्टिकल हा चॅप्टर संपवलेला आहे। आता आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा नवीन चॅप्टर काय करतो स्टार्ट करतोय। आता ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला कोणकोणते कंटेंट शिकायचे आहेत त्याकडे लक्ष द्या। तर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये सर्वात आधी फर्स्ट आपल्याला काय शिकायचं आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टू टँजेंट अँड नॉर्मल। टँजेंट अँड नॉर्मल। आता आपण जे काय डेरिव्हेटिव्ह शिकलो त्या डेरिव्हेटिव्हचं कुठे कुठे काय काय ऍप्लिकेशन होतं किंवा आपल्याला त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं हे या चॅप्टर मध्ये मेनली आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर सेकंड जे आहे ते आहे अप्रॉक्सिमेशन। त्याच्यानंतर रेट मेजर। त्याच्यानंतर इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन। त्याच्यानंतर आहे मीन व्हॅल्यू थेरम। त्याच्यानंतर आहे मॅक्सिमा अँड मिनिमा। अशा पद्धतीने आपल्याला सर्व आर्टिकल्स काय करायचे आहेत, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे अंडर स्टडी करायचे आहेत। आता हा जो चॅप्टर आहे तसं आपल्याला जीला आणि IIT ला याचं वेटेज थोडंसं जास्त आहे, कारण याच्यावरती क्वेश्चनचं प्रमाण हे चांगलं असतं ऍप्लिकेशन बेस्ड कॉन्सेप्ट असल्या कारणानं। त्याच्यामुळे आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे सर्व आर्टिकल्स आहेत हे तुम्हाला IIT आणि जी मेन साठी सुद्धा स्टडी करायचे आहेत। मग त्यामध्ये बघा टँजेंट अँड नॉर्मल, अप्रॉक्सिमेशन, रेट मेजर, इंक्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन, मीन व्हॅल्यू थेरम, मॅक्सिमा अँड मिनिमा। आता सेम आर्टिकल्स तुम्हाला बोर्डला 12वी बोर्ड साठी सुद्धा आहेत। मग आपण जे काही प्रॉब्लेम्स ते प्रॅक्टिस साठी घेणार आहोत ते सर्व बोर्डच्या सिलेबस मधून असणार आहे, न्यू बोर्डच्या सिलेबस मधून। आणि ते प्रॉब्लेम्स सुद्धा एकदम व्यवस्थित आहेत, काही अडचण नाही। फक्त MCQच्या प्रॅक्टिस साठी आपल्याला वेगळं शीट अप्लाय करावं लागेल। आता बघा इथे टँजेंट अँड नॉर्मल, मग आपण इथे घेताना जी काही थिअरी किंवा कॉन्सेप्ट घेणार आहोत ते IIT लेवल किंवा जी लेवलला घेणार आहोत। त्याच्यामुळे याकडे जर चांगलं लक्ष दिलं तर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला भरपूर सारी हेल्प होणार आहे। तर त्यातलं फर्स्ट आर्टिकल जे आहे ते आपण आता इथे स्टार्ट करतोय, टँजेंट अँड नॉर्मल। मग आपण फारतर फारायला काय म्हणूया, ए सेक्शन म्हणूया। ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला फर्स्ट सेक्शन दॅट इज टँजेंट अँड नॉर्मल। मग आता हे टँजेंट अँड नॉर्मल कसं आलं याच्यासाठी आधी आपण काय बघूया, फिजिकल अँड जिओमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह। फिजिकल अँड जिओमेट्रिकल मीनिंग फिजिकल अँड जिओमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह। आता चला बघा आपण याचं फिजिकल किंवा जिओमेट्रिकल मिनिंग बघतो म्हणजे नेमकी काय करतो हे चांगलं समजून घ्या। आता आपल्याला सर्व आपण एक काय करतोय, फंक्शन घेतो, कन्सिडर y इज इक्वल टू f ऑफ x, y इज इक्वल टू f ऑफ x बी अ कंटिन्युअस फंक्शन। आता कंटिन्युअसचा अर्थ तुम्हाला सर्वांना माहिती आहे। मग मी समजा काय करतो इथे अशा पद्धतीने हे एक फंक्शन घेतो, या फंक्शनला मी नाव देतो y इज इक्वल टू f ऑफ x। ह्या फंक्शन वरती एक पॉइंट घेतला इथे से पॉइंट a, मग इथून इकडे परपेंड टाकला, इथे x इज इक्वल टू a असेल तर या a चा x कोऑर्डिनेट काय होणार आहे a। आता ही जो आहे इथं आपल्याला काय काढायचा y कोऑर्डिनेट, हे काय y इज इक्वल टू f ऑफ x, x ची व्हॅल्यू किती a, x ची व्हॅल्यू a इथे टाकली तर मला काय भेटेल y ची व्हॅल्यू f ऑफ a। म्हणजे हा पहिला पॉइंट काय झाला a f ऑफ a। फर्स्ट कोऑर्डिनेट काय असतो x कोऑर्डिनेट, सेकंड कोऑर्डिनेट काय असतो y कोऑर्डिनेट। समजा मी इथे एक पॉइंट घेतो से b, मग आता b हा जो पॉइंट आहे हा a च्या थोडासा पुढे, म्हणजेच इथे जी व्हॅल्यू आहे तिला मी काय म्हणतो x a प्लस h म्हणतो। म्हणजे b चा x कोऑर्डिनेट काय आला a प्लस h, x ची व्हॅल्यू फंक्शन मध्ये टाकली y इज इक्वल टू f ऑफ x, x ची व्हॅल्यू a प्लस h टाकली y इज इक्वल टू f ऑफ a प्लस h, x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट किती येईल f ऑफ a प्लस h। अशा पद्धतीने आपण दोन पॉइंट घेतले a and b, बोथ द पॉइंट्स आर ऑन द कर्व y इज इक्वल टू f ऑफ x। मग मी काय करतो AB ही सेगमेंट काय करतो जॉईन करतो। मग काय म्हणणार, देअरफॉर स्लोप ऑफ सेगमेंट AB। मग आपल्याला स्लोपचा फॉर्म्युला माहिती आहे सर्वांना, काय आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1। हा झाला x1 y1, हा झाला x2 y2, y2 मायनस y1 म्हणजेच काय येईल f ऑफ a प्लस h मायनस y1 काय f ऑफ a डिवायडेड बाय x2 किती आहे a प्लस h मायनस a। म्हणजे थोडक्यात काय झालं, देअरफॉर स्लोप ऑफ AB
चला बोला, काही स्लोप ऑफ ए बी एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच असा काय झाला, स्लोप ऑफ ए बी झाला. सेगमेंट ए बी किंवा कॉर्ड ए बी म्हटलं तरी चालतं. आपल्याला माहिती आहे कोणत्याही कर्वरचे दोन डिफरंट पॉईंट जॉईन करणारी सेगमेंट म्हणजे काय असते, कॉर्ड असते. मग आता ही कॉर्ड झाली स्लोप ऑफ ए बी किती झाला, एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच. मग आता काय करणार, आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला टँजंट कडे जायचंय. त्यासाठी आपल्याला टँजंटची डेफिनेशन माहित पाहिजे. चला बोला, व्हॉट इज मीन बाय टँजंट. कोणत्याही कर्वला टँजंटचा अर्थ काय की टँजंट इज अ लाईन and curve. A line and curve has a one point in common, only one point, that is called as a touching point. That is, a line touch the curve in a single point, then this line is called as a tangent to curve. एकदम सिंपल आहे. लाईन आणि कर्व म्हणजे लाईन जर कर्वला एका आणि एकाच पॉइंट मध्ये टच करत असेल तर आपण त्या लाईनला त्या कर्व साठी काय म्हणतो, टँजंट म्हणतो. मग आता समजा इथं माझ्याकडे किती पॉइंट्स आहे, दोन आहे, म्हणजे ए बी ही काय झाली, थोडक्यात सेगमेंट ए बी कॉर्ड झाली किंवा सेकंड झाली. मला ए इथं काय पाहिजे, टँजंट पाहिजे. मग ही लाईन ह्या कर्व साठी टँजंट कधी होईल, जर बी हा पॉइंट क्लोज 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 करत करत ए जवळ आला तर, म्हणजे ही कॉर्ड ए बी जी आहे ती फक्त ए मध्येच न जात असेल तर ती काय होईल, सेकंड ऑटोमॅटिकली काय होईल, टँजंट होईल. केअरफुली लक्ष द्या. ही कॉर्ड ह्या कर्वला टँजंट कधी होईल, जर ही कॉर्ड ह्या कर्वला दोन वेगळ्या पॉइंट ऐवजी एकाच पॉइंट मध्ये टच करत असेल तर, म्हणजे जर बी हा पॉइंट एच झाला, बी हा पॉइंट एच झाला तर कॉर्ड ही ए हा एकाच पॉइंट मध्ये टच करेल, म्हणजे ती कॉर्ड ह्या कर्व साठी टँजंट होईल. म्हणून मी काय करतो, दोन्ही साइडला लिमिट बी टेन्स टू ए अप्लाय करतो. लिमिट बी टेन्स टू ए, स्लोप ऑफ ए बी is equal to limit b tends to a f of a plus h मायनस एफ ऑफ ए अपॉन एच. लक्ष द्या केअरफुली, जर बी आणि ए हा एकच पॉइंट झाला तर 100% ती कॉर्ड या कर्व साठी काय होईल, टँजंट होईल. मग आता बी जर ए झाला, केअरफुली लक्ष द्या, बी हा कमी 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 होत जर ए झाला, बी टेन्स टू ए झाला तर ए प्लस एच टेन्स टू काय होईल, ए होईल. याचा अर्थ एच टेन्स टू 0 होईल. इथे म्हणू शकतो मी ऍज बी टेन्स टू ए, जर बी हा ए झाला तर ए प्लस एच टेन्स टू काय होईल, ए प्लस एच हा काय होईल, ए होईल, म्हणजेच एच टेन्स टू काय होईल, 0 होईल. मग मी याच्या ऐवजी असं लिहू शकतो, देअरफॉर लिमिट बी टेन्स टू ए स्लोप ऑफ ए बी इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच. पण हे फर्स्ट प्रिन्सिपल हा काय, एफ डॅश ऑफ ए. आता इथे बघा, लिमिट बी टेन्स टू ए स्लोप ऑफ ए बी, बी हा ए च्या जवळ आला आणि ए बी चा स्लोप म्हणजे काय आलं, बी हा ए च्या जवळ आला म्हणजे बी हा ए झाला, बी हा ए झाला याचा अर्थ ही कॉर्ड एकाच पॉइंट मध्ये पास होते, म्हणजे कॉर्ड काय झाली, टँजंट झाली. म्हणजे लिमिट बी टेन्स टू ए स्लोप ऑफ ए बी म्हणजे स्लोप ऑफ ए बी आता कॉर्ड नाही होणार तर ती टँजंट होईल, म्हणजे हा कोणाचा स्लोप झाला, टँजंटचा स्लोप झाला. देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट, स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू हा कोण आहे तर फर्स्ट प्रिन्सिपल ना एफ डॅश ऑफ ए असा आहे. म्हणजे एफ डॅश म्हणजेच काय, डी वाय बाय डी एक्स ऍट एक्स इज इक्वल टू ए. मग आपल्याला ह्याच्यावरून काय फिजिकल किंवा जॉमेट्रिकल मिनिंग भेटला की कुठल्याही कर्वचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स म्हणजे कोण, डेरिव्हेटिव्ह कुणाचं, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स कोण आहे, कंटिन्युअस कर्व आहे. म्हणजे कोणत्याही कर्वला त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर त्या कर्वचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप ऑफ टँजंट असतो. फक्त कोणत्या पॉइंटला तुम्ही घेताय तर मी ह्या ए पॉइंटला घेतलंय म्हणून म्हटलं डेरिव्हेटिव्ह ऍट एक्स इज इक्वल टू ए इज स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व ऍट ए. मग एकदम सिंपल स्टेटमेंट आम्ही इथे लिहू शकतो, देअरफॉर डी वाय बाय डी एक्स ऑफ कर्व वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज स्लोप ऑफ टँजंट, स्लोप ऑफ टँजंट ऍट पॉइंट एक्स इज इक्वल टू ए. मग त्या कर्वला एक्स इज इक्वल टू ए ला जो काही आहे त्या स्लोप काढला, म्हणजे एक कर्व आहे त्या कर्वचा एक पॉइंट आहे, त्या कर्वला डिफरन्शिएट करायचा, तो दिलेला जो पॉइंट असेल त्या पॉइंटला त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं म्हणजे तो त्या पॉइंटला त्या कर्वला टँजंटचा स्लोप झाला. आले लक्षामध्ये. मग आता एकदम क्लिअर आहे की थोडक्यात शॉर्ट मध्ये लक्षात घ्या की कोणती कर्व तुम्हाला दिली जाईल त्या कर्वला डिफरन्शिएट केलं
कोणत्या पॉइंटला तुम्हाला टँजंट काढायची तो पॉइंट त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकला की ते डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन इज नथिंग बट द स्लोप ऑफ टँजंट ॲट दॅट पॉइंट. पॉइंट चेंज झाला स्लोप चेंज होईल. आले लक्षामध्ये. मग आता जर तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायचं असेल तर कसं फाइंड करणार. देअरफॉर द इक्वेशन ऑफ टँजंट, द इक्वेशन ऑफ टँजंट आपल्याला माहिती आहे काय माहिती आपल्याला. पॉइंट आहे आपल्याकडे पॉइंट आहे, आपल्याकडे स्लोप आहे. स्लोप पॉइंट फॉर्म सर्वांना माहिती आहे. y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. मग पॉइंट समजा आपण काय घेतला x1 y1 घेतला तर काय होईल. देअरफॉर पॉइंट x1 y1 इज पॉइंट ऑन कर्व at which tangent is drawn. x1 y1 हा त्या कर्ववरचा पॉइंट जिथे आपण टँजंट टाकतोय. मग स्लोप किती आहे. m इज इक्वल टू dy बाय dx ॲट x1 y1 त्या पॉइंटलाच आपण काय काढतोय स्लोप काढतोय. देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट काय होईल मग. देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट y मायनस y1 स्लोप किती आहे. स्लोप म्हणजे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx ॲट x1 y1 इंटू x मायनस x1. हा झाला इक्वेशन ऑफ टँजंट टू दी कर्व y इज इक्वल टू f ऑफ x. मग समजा इथं मी काय टाकली आता थोडक्यात हा b इथे आला म्हणजे आता हे काय होईल थोडा चेंज होईल. चेंज झाल्यानंतर आता काय होईल समजा हे असंच येईल. एक पॉईंट येईल फक्त कॉमन त्यांच्यामध्ये. हा झाला तुमचा पॉईंट p x1 y1 म्हणजे आता ही लाईन आणि ह्या कर्व मध्ये किती पॉईंट कॉमन आहे. एकच पॉईंट कॉमन आहे म्हणजे ही लाईन जी आहे ती तुमच्या ह्या कर्व साठी काय झाली टँजंट झाली. मग आता टँजंट आणि नॉर्मल मध्ये काय रिलेशन आहे तर त्याकडे चांगलं लक्ष द्या. अ लाईन परपेंडिक्युलर टू द टँजंट. ही जी लाईन ही टँजंट झाली. ह्या टँजंटला परपेंडिक्युलर मग अशी इम्पॉर्टंटली मेनी लाईन्स येतील. मग सगळ्या नॉर्मल झाल्या का त्याकडे चांगलं लक्ष द्या. अ लाईन विच इज परपेंडिक्युलर टू टँजंट ॲट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. मग इथं कर्व आहे ही लाईन आहे याचं जिथं टच करते आपण काय म्हणतो टँजंट पॉइंट. हा जो पॉइंट आहे त्याला काय म्हटलं जातं टँजंट पॉइंट किंवा त्यालाच काय म्हटलं जातं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. जिथं कर्व आणि टँजंट कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्याला काय म्हटलं जातं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा टँजंट पॉइंट. मग या टँजंट पॉइंटला टँजंटला परपेंडिक्युलर समजा ती अशी तर मग ही काय झाली तुमची नॉर्मल झाली. केअरफुली लक्ष द्या. टँजंट पॉइंटला टँजंटला परपेंडिक्युलर म्हणजे कोण झाली नॉर्मल. मग आता आपल्याला कळालं की टँजंट आणि नॉर्मल काय असतात परपेंडिक्युलर. मग दोन लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर त्यांच्या स्लोप मधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. m हा काय झाला स्लोप ऑफ टँजंट झाला. स्लोप ऑफ टँजंट आणि m डॅशला मी काय म्हणतो m डॅश इज इक्वल टू स्लोप ऑफ नॉर्मल. मग टँजंट आणि नॉर्मल परपेंडिक्युलर असतात. मग आपल्याला एक कंडिशन भेटेल. कोणती कंडिशन भेटेल m म्हणजे स्लोप ऑफ टँजंट इंटू m डॅश म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू -1. दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट किती असतो -1 असतो. म्हणजेच काय भेटेल m डॅश इज इक्वल टू -1 अपॉन m म्हणजे -1 अपॉन dy बाय dx ॲट x1 y1. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने स्लोप ऑफ काय भेटला नॉर्मल भेटला. आपल्याला नॉर्मलचा स्लोप माहिती आहे. नॉर्मल आणि टँजंट एकाच पॉईंट मधनं पास होता म्हणजे आपला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट माहिती आहे. स्लोप ऑफ नॉर्मल माहिती आहे. इक्वेशन ऑफ नॉर्मल आपल्याला लगेच फाइंड करता येईल. देअरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल काय होईल बोला चला. y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. y मायनस y1 इज इक्वल टू m म्हणजे काय येईल स्लोप ऑफ नॉर्मल म्हणजे m डॅश x minus x1. Therefore y minus y1 is equal to -1 upon dy by dx at x1 y1 into x minus x1. हे झालं तुमचं इक्वेशन ऑफ नॉर्मल टू दी कर्व ॲट पॉइंट x1 y1. आता बघा समराइज करतो केअरफुली लक्ष द्या. इक्वेशन ऑफ टँजंट टू द कर्व ॲट पॉइंट x1 y1 इज इक्वल टू y मायनस y1 इक्वल टू स्लोप ऑफ टँजंट म्हणजेच किती m म्हणजेच किती dy बाय dx ॲट x1 y1 इंटू x मायनस x1 आणि स्लोप ऑफ नॉर्मल टू दी कर्व ॲट पॉइंट x1 y1 इज गिवन बाय y मायनस y1 इज इक्वल टू m डॅश
m dash means what? minus 1 upon dy by dx at x1 y1 into x minus x1. दोन्ही फॉर्म्युला इक्वेशन ऑफ टँजंटचा फॉर्म्युला, इक्वेशन ऑफ नॉर्मलचा फॉर्म्युला तुम्हाला इथे दिलेला आहे. एक तुम्हाला कळावं म्हणून मी काय करतो, एक प्रॉब्लेम इथे घेतोय म्हणजे तुम्हाला हे पूर्ण काय होईल, क्लिअर होईल. ह्या कॉन्सेप्ट तुम्हाला कशा वाटल्या हे मात्र तुम्ही मला कमेंटमध्ये शेअर करत चला. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच काय करा, सबस्क्राईब करा. ओके, तर बघा चला, आधी मी तुम्हाला म्हटलंय क्वेश्चन असाच येणार आहे. हा क्वेश्चन जनरली 2 किंवा 3 मार्क्सला असा येतो. 2 मार्क्सला आला तर फक्त इक्वेशन ऑफ टँजंट किंवा इक्वेशन ऑफ नॉर्मल विचारलं असेल. 3 किंवा 4 मार्क्सला जर आला तर इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल असे दोघंही विचारले असतील. सेम क्वेश्चन 3 किंवा 4 मार्क्सला सुद्धा येऊ शकतो. बघा काय म्हटलंय, फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व ॲट गिवन पॉइंट ऑन इट. तुम्हाला 2 कर्वचे इक्वेशन दिलेले आहेत आणि इंडिकेटेड पॉइंट्स पण दिलेले आहेत. त्यातला सेकंड नंबरचा प्रॉब्लेम मी काय करतो, सोडून देतोय. फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचा आहे. अतिशय सिंपल टेक्निक्स आहे, एकदम प्रॉपरली जर केलं तर आन्सर खूप सोपं आहे. काय म्हणणार, चला बोला. पहिल्यांदी वी हॅव, आपल्याला काय दिलंय, कर्व ती मेन्शन करायची. काय, वी हॅव y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 e रेस टू एक्स प्लस 2. मग आता काय होईल, इथे तुम्हाला पॉईंट दिलेला आहे. कोणता पॉईंट, 0,4. म्हणजे ह्या कर्व वरती 0,4 हा पॉईंट आहे आणि ह्या पॉईंटला, ह्या कर्वला तुम्हाला टँजंट आणि नॉर्मलची इक्वेशन्स फाइंड करायची आहेत. एकदम सिंपल आहे. मग आपण म्हणा वी हॅव y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 e रेस टू एक्स प्लस 2. दिस इज द कर्व यू हॅव टू गिवन. मग मी याला म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मला काय फाइंड करायचं आहे, टँजंट आणि नॉर्मल. मग टँजंट फाइंड करताना मला काय लागणार, स्लोप ऑफ टँजंट, स्लोप ऑफ नॉर्मल. स्लोप म्हणजेच काय तर डेरिव्हेटिव्ह. मग आता काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तर काय भेटलं मला, dy बाय dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह किती आहे, 2x प्लस 2 तसाच e रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह e रेस टू एक्स प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह 0. 2 काय घेतला कॉमन, काय राहिलं x प्लस e रेस टू एक्स. लक्ष केअरफुली द्या. आपल्याला काय करावं लागतं, डेरिव्हेटिव्ह dy बाय dx ॲट x1 y1 इज इक्वल टू x1 y1 किती दिलेला आहे, 0,4. हा झाला पॉईंट x1, हा झाला y1, 0,4. इथे म्हणू शकता तुम्ही x1 y1 इज इक्वल टू 0,4. मग काय इथे 2, x ची व्हॅल्यू किती आहे, 0 प्लस e रेस टू 0 म्हणजे 2, 0 प्लस e रेस टू 0 म्हणजे किती, 1 म्हणजे किती आलं, 2. हे काय झालं तुमचा dy बाय dx म्हणजे स्लोप ऑफ टँजंट. देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू m इज इक्वल टू 2. मग आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट माहिती आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट विथ स्लोप m इज इक्वल टू 2 अँड पॉइंट काय दिला, x1 y1 इज इक्वल टू 0,4. पॉइंट स्लोप माहिती आहे, पॉइंट माहिती आहे, काय करणार, स्लोप पॉइंट फॉर्म. काय y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. सो y मायनस y1 किती आहे, 4 इज इक्वल टू m किती आहे, 2 इंटू x मायनस x1 किती आहे, 0 म्हणजे किती आलं, y मायनस 4 इज इक्वल टू 2x. अरेंज केलं तर 2x मायनस y प्लस 4 इज इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट. अतिशय सिंपल टेक्निक आपण काय केलं, इक्वेशन ऑफ टँजंट ऑब्टेन केलं. आता नॉर्मल साठी मग आपल्याला काय फाइंड करावं लागेल, नाऊ स्लोप ऑफ नॉर्मल. काय कंडिशन, स्लोप ऑफ नॉर्मलची इज इक्वल टू -1 अपॉन स्लोप ऑफ टँजंट. टँजंटच्या स्लोपच्या निगेटिव्ह रेसिप्रोकल हा काय असतो, नॉर्मलचा स्लोप असतो. देअरफॉर स्लोप ऑफ नॉर्मल म्हणजे m डॅश -1 अपॉन स्लोप ऑफ टँजंट म्हणजे m किती आलेला आहे तो 2. सो 2. माझा काय ना, देअरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल विथ स्लोप. काय स्लोप, m डॅश इज इक्वल टू -1/2 अँड पासिंग थ्रू. कुठून पास होणार आहे, पासिंग थ्रू x1 y1. काय x1 y1 0,4. काय फॉर्म्युला, y मायनस y1 इज इक्वल टू m डॅश इंटू x मायनस x1. देअरफॉर y मायनस y1 किती, 4, m डॅश किती -1/2, x मायनस x1 किती, 0.
2 ना मल्टिप्लाय केलं 2y मायनस 8 इज इक्वल टू मायनस एक्स, हा इकडे आणला तर x प्लस 2y मायनस 8 इज इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल. रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल. अशा पद्धतीने तुमचं इक्वेशन ऑफ टँजेंट आलं, इक्वेशन ऑफ नॉर्मल आलं. कोणत्याही कर्वला तुम्हाला पॉइंट दिला असेल तर इक्वेशन ऑफ टँजेंट आणि नॉर्मल फाइंड करता येईल. महत्वाचं काय, केअरफुल लक्षात आला, दोन गोष्टी, टँजेंट किंवा नॉर्मल, टँजेंट असू द्या किंवा नॉर्मल असू द्या, तुम्हाला या दोन गोष्टी फाइंड करण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक माहिती पाहिजे स्लोप आणि दुसरा माहिती पाहिजे पॉइंट. इथे पॉइंट दिलेले होते, आपण फक्त स्लोप पॉइंट केले. पण आता जे काही व्हरायटी तुमच्या समोर येतील तिथे पॉइंट आणि स्लोप या दोन्ही गोष्टी डायरेक्ट दिलेल्या असतील असं नाहीये. बऱ्याच वेळा आपल्याला दोन्हीही गोष्टी काय कराव्या लागतात, फाइंड कराव्या लागतात. फक्त डोक्यात एक गोष्ट पक्की धरा की मला इक्वेशन ऑफ टँजेंट आणि नॉर्मल जर फाइंड करायचं असतील तर मला दोनच गोष्टी गरजेच्या आहेत. एक, मला टँजेंटचा आणि नॉर्मलचे स्लोप भेटले पाहिजे आणि दुसरी गोष्ट, टँजेंट आणि नॉर्मल त्या कर्वला कोणत्या पॉइंटला ड्रॉ करायचे आहेत ते पॉइंट मला माहिती पाहिजे. या दोन गोष्टी तुम्हाला दिलेल्या असेल तर बेस्ट आहे, नसेल तर फाइंड करावं लागतील. फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, y मायनस y1 इज इक्वल टू स्लोप इंटू x मायनस x1, दॅट इज स्लोप पॉइंट फॉर्म्युला वापरला की तुमचे सरळ आन्सर येणार आहेत. थँक्यू व्हेरी मच.